Starting with now the actual section of derivative, how to make the use of different rules of differentiation along with some standard results. So here some standard results or some standard formulae. यामध्ये इनिशियल सेक्शन पासून आपण काही फॉर्म्युले जे डिराइव केलेले आहेत ते फॉर्म्युले प्लस काही विदाउट डेरिवेशन पण आपल्याला यूज करायचे डायरेक्टली आणि प्लस डेरिवेटिव्हचे रूल्स. फर्स्ट ऑफ ऑल, taking the two columns function and its derivative. आधी प्रत्येक रिझल्ट प्रत्येक फॉर्म्युला केअरफुली समजावून घ्या कशा पद्धतीने त्याचा यूज करायचा आहे तो, कारण कंप्लीट डेरिव्हेटिव्हचा सेक्शन हा फक्त हे फॉर्म्युले आणि रूल्स याच्यावर इथून पुढे डिपेंड आहे. इथून पुढचा कुठलाही सेक्शन लिमिट वरती डिपेंड नाही. सो हियर फंक्शन and its derivatives. First of all, initial functions that we have derived, that is suppose sin x, derivative of sin x obviously with respect to x. आपण हे जे सर्व फॉर्म्युले पाहतोय हे सर्व with respect to x असणार आहेत. Derivative of sin x is equal to cos x. Derivative of cos x is equal to minus sin x. Now these results are actually like this. Derivative of sin x with respect to x is equal to cos x. हे यासाठी सांगावं लागतं की बऱ्याच वेळा काही जण असे लिहितात therefore sin x is equal to cos x. फर्स्ट प्रिन्सिपलचं रिप्रेझेंटेशन पाहिलं मी बऱ्याच जणांचं. सुरुवातीला आपण लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते आणि शेवटी फायनल आन्सर लिहिताना असं लिहितात sin x equal to cos x. That is not the meaning. याचा अर्थ काय होईल, sin x आणि cos x सारखेच आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is equal to cos x. इथे आपण टेबल फॉर्म मध्ये हे लिहितोय पण याचं मीनिंग हेच आहे. फंक्शन जर sin x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x येतो. फंक्शन जर cos x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस sin x येतो. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is equal to sec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. Then derivative of cot x is minus cosec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x, cot x चा डेरिव्हेटिव्ह minus cosec square x. Then derivative of sec x is sec x into tan x. Similarly, derivative of cosec x is minus cosec x into cot x. Derivative of sin x is cos x. Derivative of cos x is minus sin x. Derivative of tan x is sec square x. Derivative of cot x is minus cosec square x. Derivative of sec x is sec x into tan x, and derivative of cosec x is minus cosec x into cot x. जितक्या वेळा हे फॉर्म्युले
विचारले जातील, सांगितले जातील तितक्या वेळा आपण स्वतःही त्याला वाचून रिवाइज करणं आवश्यक आहे. त्यातच हे फॉर्म्युले पाठ होऊन जातात. अदरवाईज काही जणांना थोडासा कंटाळा येतो, पुन्हा तेच तेच वाचा वाटत नाही, बघा वाटत नाही, ऐका वाटत नाही, पाठ तर एकही झालेलं नसतं. आणि हे जर नसेल, नथिंग इज पॉसिबल फॉर डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. आणि यातच इंटिग्रेशन पण मॅक्झिमम तयार होऊन जातो. कारण इंटिग्रेशनला फक्त हे दोन कॉलम इंटरचेंज होणार आहेत. तो डेरिव्हेटिव्हचा कॉलम आहे तो ह्या बाजूला येईल, फंक्शनचा कॉलम आहे तो पलीकडल्या बाजूला जाईल. हेच फॉर्म्युले पुन्हा अपोजिट डायरेक्शन मध्ये आपल्याला यूज करायचे असतात इंटिग्रेशन मध्ये. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह मध्ये आधी कंप्लीट परफेक्शन आवश्यक आहेत. दीज आर द 6 रिझल्ट्स फ्रॉम द ट्रिगोनोमेट्रिकल सेक्शन. प्रत्येक ट्रिगोनोमेट्रिकल रेशोचा डेरिव्हेटिव्ह लाईकवाईज. यानंतर अजूनही आपण काही फॉर्म्युले यामध्ये तयार केलेले आहेत. एक म्हणजे a raised to x is equal to derivative of a raised to x is a raised to x into log a. a raised to x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो a raised to x into log a. e raised to x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e raised to x ओनली. लॉग ई प्रत्येक वेळी लिहिण्याची म्हणण्याची आवश्यकता नाहीच आहे, कारण लॉग ई ची किंमत 1च असते. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x into log a. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. then derivative of root x चा डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे? रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 अपॉन 2 रूट एक्स. then derivative of x with respect to x. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जर घेतला तर तो काय येतो? 1 येतो. नंतर आणखी एक रिझल्ट आपण डिराइव्ह केला, log x इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 अपॉन x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. एवढे रिझल्ट्स आपण तयार केलेले आहेत, डिराइव्ह केलेले आहेत. यात x इंटू साइन एक्स, x इंटू कॉस एक्स किंवा साइन रूट एक्स, कॉस रूट एक्स, रूट साइन एक्स, रूट कॉस एक्स हे फॉर्म्युले म्हणून यूज करायचे नाहीत. ते सर्व ॲज अन एक्झाम्पल्स होते. पुढेही आपण ॲज अन एक्झाम्पलच त्यांना डेरिव्हेटिव्ह मध्ये सॉल्व्ह करणार आहेत. स्टँडर्ड रिझल्ट्स म्हणून एवढेच आपण डिराइव्ह केलेले आहेत. यानंतर अजून आणखी काही रिझल्टचे आपण डिराइव्ह केलेले नाहीत, पण ते आता इन्स्टंटली आपण तयार करू शकतो. अशा प्रकारचे रिझल्ट्स यामध्ये लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. पण लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स कधी असतो? ज्यावेळी लॉगारिथमचा बेस हा नॅचरल बेस असतो, म्हणजे ई हा बेस असतो. त्याच वेळी लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असतो. ज्या वेळी लॉगचा बेस मेन्शन केलेला नसतो अशा वेळी तो आपल्याला नॅचरल बेस गृहीत धरायचा असतो. म्हणजे हा जो पहिला लॉग एक्स आपण लिहिलेला आहे त्या लॉग एक्सचा बेस काय असणार आहे? ई हा बेस असणार आहे, नॅचरल बेस असणार आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 अपॉन एक्स. पण जर लॉग एक्स टू द बेस ए म्हणजे नॅचरल बेस सोडून जर इतर कुठला बेस त्या लॉगारिथमचा असेल तर मात्र याचा डेरिव्हेटिव्ह आपण 1 अपॉन एक्स लिहू शकत नाही. आता हा रिझल्ट आपण पहिला फॉर्म्युला आणि डेरिव्हेटिव्हचे काही प्रॉपर्टीज रूल्स यावरून तयार करू शकतो. पहा, चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी फॉर लॉगारिथम. चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी फॉर लॉगारिथम यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस ए ही आपल्याला व्हॅल्यू तयार करायची.
लॉग ची चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी कशी असते, लॉग एक्स टू द बेस ए लाच आपण लॉग एक्स अपॉन लॉग ए असं लिहू शकतो. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ए. अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाही. ही आहे लॉगॅरिथमची चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी. लॉगॅरिथमची चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी कशी असते, लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी. ही लॉगॅरिथमची प्रॉपर्टी आहे, डेरिव्हेटिव्हचा यामध्ये कुठलाही रूल नाही. लॉग ए टू द बेस बी म्हणजेच लॉग ए अपॉन लॉग बी, that is the change of base property for logarithm. From that property, before taking derivative of log x to the base a, we can write it as log x upon log a. त्यानंतर लिमिट्स मध्ये जशी आपण प्रॉपर्टी पाहिली की जर एखादा कॉन्स्टंट फंक्शनला मल्टिप्लाइड असेल तर तो कॉन्स्टंट आपण लिमिटच्या आउटसाइड घेऊ शकतो. सेम प्रॉपर्टी डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. जर एखादा कॉन्स्टंट फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर तो कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या आउटसाइड घेऊ शकतो. कॉन्स्टंट जर डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लाइड असेल, फंक्शनला मल्टिप्लाय असेल, तर तो कॉन्स्टंट आपण आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. म्हणजेच हा जो लॉग ए आहे, ए ही टर्म कॉन्स्टंट आहे. ए कॉन्स्टंट म्हणजे लॉग ए कॉन्स्टंट झाला, तो लॉग ए आपण आउटसाइड घेतला, 1 अपॉन लॉग ए आउटसाइड. शिल्लक राहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स फक्त. आणि आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिता येईल, 1 अपॉन एक्स म्हणजेच 1 अपॉन लॉग ए इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, अँड दॅट इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, पण लॉग एक्स टू द बेस ए जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. हा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. फक्त ही टर्म कशा पद्धतीने तयार झाली हे लक्षात ठेवा, कारण बऱ्याच प्रॉब्लेममध्ये या लॉगच्या चेंज ऑफ बेस प्रॉपर्टीज आपल्याला यूज करावा लागतो. डायरेक्ट फॉर्म्युला तर आहेच आहे, पण त्यात आणखी जर काही व्हेरिएशन्स असतील तर हा चेंज ऑफ बेस सर्व वापरून आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. मग यात लॉग एक्स टू द बेस ए याला चेंज ऑफ बेस नुसार आपण काय लिहिलं, लॉग एक्स अपॉन लॉग ए. पैकी लॉग ए कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड डेरिव्हेटिव्ह घेतला, पण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन एक्स. सो लॉग एक्स टू द बेस ए याचा डेरिव्हेटिव्ह झाला 1 upon x into log a. This one is the derivative of log x to the base a. हा झाला नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, आता हे असे काही डिराइव्ड पॉइंट्स आहेत जे की आपण डायरेक्ट ॲज ए स्टँडर्ड रिझल्ट, स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून यूज करणार आहोत. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, लॉग एक्स टू द बेस ए चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू लॉग ए. Then next result, next function we have to go for is the x raised to n. फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून बायनॉमियल थेरम वगैरे वापरून यालाही डिराइव्ह करता येऊ शकतं, पण याची आवश्यकता नाहीये. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू x आणि x रेस टू n मध्ये डिफरन्स आपण पाहिलेला आहे. a रेस टू x म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि x रेस टू n म्हणजे पॉलिनॉमियल फंक्शन. a रेस टू x मध्ये a कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंटचा घातांक x हा व्हेरिएबल असतो. पण x रेस टू n म्हणजे x हा बेस तो व्हेरिएबल आहे आणि इंडेक्स जो n आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे x स्क्वेअर, x क्यूब, x रेस टू 5 वगैरे सारख्या ज्या टर्म्स आहेत तो झाला x रेस टू n. x रेस टू n याचा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x रेस टू
n-1 आणि असा फॉर्म्युला आपण लिमिटमध्ये यूज केलेला आहे. सगळ्यात पहिला रिझल्ट लिमिटचा, लिमिट x टेंड्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a इक्वल टू असतो n इंटू a रेज टू n मायनस 1. कारण का लिमिटमध्ये आपण x च्या जागी a सबस्टिट्यूट करत असतो, पण यात x रेज टू n एवढंच जर फंक्शन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, n इंटू x रेज टू n मायनस 1. म्हणजे जर समजा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल x रेज टू 5 चा, तर इक्वल टू येईल 5 इंटू x रेज टू 5 मायनस 1 म्हणजेच 5 इंटू x रेज टू 5x raised to 4 is the derivative of x raised to 5. By using this result, derivative of x raised to n is n into x raised to n minus 1. ओके, आला इथपर्यंत फॉर्म्युला. यानंतर आणखी एक रिझल्ट जो की लिमिट्स मध्ये आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये डिफरंट आहे. सपोज बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल पण आपण याची प्रूफ तयार करू शकतो. f of x इक्वल टू जर k असेल म्हणजे कॉन्स्टंट आहे, f of x is equal to any constant. What about f of x plus h? f of x plus h काय होईल? काय होईल f of x plus h? k. कारण f of x वरून f of x plus h कसा तयार होतो, आपण x च्या जागी x plus h सबस्टिट्यूट करतो, बाकी सगळ्या टर्म्स ॲज इट इज. यात x ची टर्मच नाही आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे, म्हणजे f of x plus h ची पण व्हॅल्यू काय येईल. आणि आता जर यात फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h म्हणजे k मायनस k अपॉन, पण k मायनस k काय येतोय 0, दॅट इज इक्वल टू, यात h ची किंमत 0 नाही सबस्टिट्यूट केली, आपण h ची किंमत 0 सबस्टिट्यूट केली नाही, पण न्यूमरेटरची डायरेक्ट व्हॅल्यू काय आली आहे 0 आलेली आहे. लिमिट h टेंड्स टू 0 अपॉन h म्हणजे पूर्ण लिमिटची व्हॅल्यू काय होऊन जाते, त्या 0 होते. आणि त्यामुळं जसं आपण लिमिट ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट घेतो, तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. लिमिट्स डेरिव्हेटिव्ह मधला एक डिफरन्स पहा. जर कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर तो कॉन्स्टंट आपण लिमिटच्या आउटसाइड घेऊ शकतो, डेरिव्हेटिव्हच्याही आउटसाइड घेऊ शकतो. पण जर फक्त कॉन्स्टंट असेल तर त्या कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट असतं, पण त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह मात्र 0 असतो. लिमिट ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 जर आपल्याला विचारला तर तो काय येणार 0 येणार. पण जर त्याला एखादं फंक्शन मल्टिप्लाय असतं तर मात्र तो 5 आपल्याला ॲज ए कॉन्स्टंट आउटसाइड घ्यावा लागेल आणि मग त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, सो दिस वन आर some of the standard results, standard formulae from the derivatives that we have to directly use while solving the examples. यामध्ये अजूनही काही इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिकल फंक्शन्सचे यामध्ये रिझल्ट्स आहेत, पण ते आपण विथ डेरिव्हेशन पाहणार आहेत.
यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचे काही रूल्स पण पाहिजेत. त्या रूल्सचा वापर करून त्यांचे डेरिव्हेशन्स आहेत. पण त्यापूर्वी आधी हे सर्व फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. ओके, so write down these all results in two columns: function and its derivative. Then take down rules of differentiation. Rules of differentiation.
टोटल यामध्ये डिफरन्शिएशनचे 7 रूल आहेत. प्रिव्हियस सिलेबसमध्ये 7ही रूल्स हे विथ प्रूफ होते. एक्झिस्टिंग आणि युअर सिलेबस यामध्ये फक्त 3 रूल्स विथ प्रूफ आहेत 12च्या. 4 रूल आहेत ते 12 साठी विदाउट प्रूफ, 11 साठी विथ प्रूफ. पण यात पहिले 4 रूल मॅक्झिमम सिंपल रूल्स आहेत आणि थ्रूआउट डेरिव्हेटिव्ह शेवटपर्यंत फक्त या 4 रूल्सवरच कुठलंही एक्झाम्पल डिपेंड आहे. आणि सिंपल रूल्स आहेत हे केअरफुली या रूल्सचे मिनिंग आधी समजून घ्या. पहिले 4 रूल हे विदाउट प्रूफ आहेत. नंतरचे 3 रूल हे मात्र विथ प्रूफ आहेत. पहिल्यांदा आपण हे 4 रूल, त्यांचा मिनिंग, त्यांचा यूज कशा पद्धतीने करायचा हे सर्व यामध्ये पाहणार आहेत. नंतर ते 3 रूल, त्यांच्या प्रूफ आणि फर्दर सेक्शन. सो हियर फर्स्ट ऑफ ऑल, if u and v are differentiable functions of x, if u and v are differentiable functions of x, then the first rule is derivative of u plus v is equal to derivative of u plus derivative of v. Same rule as in case of limits. म्हणजे दोन फंक्शन्सचं जर ॲडिशन असेल तर अशा वेळी त्या दोन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेटली घेऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u plus v equal to du by dx plus dv by dx means derivative of u with respect to x plus derivative of v with respect to x. दोन फंक्शन्सचा डेरिव्हेटिव्ह, दोन फंक्शन्स जर ॲडिशन असेल तर ॲडिशनमध्ये त्या दोघांचाही डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो. जसं दोन फंक्शन्सचं ॲडिशन असताना त्यांचं लिमिट आपण सेपरेट घेतो, तसं ॲडिशनमध्येही डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल. फॉर एक्झाम्पल, या रूलचा यूज करताना सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस ए रेस टू एक्स अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. दोन डिफरंट फंक्शन्सचं यामध्ये ॲडिशन आहे. मग यात आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह जर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स आणि ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो ए रेस टू एक्स इंटू. दोन डिफरंट फंक्शन्सचं जर ॲडिशन असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. देन सेकंड वन, that is derivative of u minus v is equal to same, that is du by dx minus dv by dx. म्हणजे दोन फंक्शन्सचं जर सबट्रॅक्शन असेल तरीही आपण त्यांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो. फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज du by dx minus dv by dx. If we consider example for this one, that is suppose derivative of
x raised to 8 plus minus x raised to 8 minus 8 raised to x. हे दोन डिफरंट फंक्शन्स आहेत. आता यामध्ये दोन्ही फंक्शन्सचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येईल. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू 8 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 8 रेज टू x. आता हे दोन डिफरंट फंक्शन आहेत. पहिल्या फंक्शनसाठी फॉर्म्युला कुठला यूज करायला लागेल? x रेज टू n चा. x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच n इंटू x रेज टू n मायनस 1 दॅट इज 8 इंटू x रेज टू 8 मायनस 1 मायनस 8 रेज टू x साठी फॉर्म्युला यूज करायला लागेल a रेज टू x चा. a रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय? a रेज टू x इंटू log a दॅट इज 8 रेज टू x इंटू log 8 म्हणजेच आन्सर येईल 8x raised to 7 minus 8 raised to x into log 8. Means for addition and subtraction, same as in case of limits, we can take the separate derivative of each function. प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह यामध्ये सेपरेट पॉसिबल आहे. बट फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, in case of limit, we can directly separate the limits, but in case of derivative, we cannot directly separate the derivatives. Multiplication division साठी मात्र यामध्ये different rules आहेत. So for this one, third rule, that is derivative of u into v, means it is called product rule. मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स. लिमिट्समध्ये आपण डायरेक्ट पहिल्या फंक्शनचं लिमिट मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या फंक्शनचं लिमिट घेतो. पण यामध्ये मात्र यू इंटू व्हीचा रूल कशा पद्धतीने पहा. व्हाईल युजिंग दिस रूल, फर्स्ट फंक्शन यू ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस second function v as it is into derivative of u. That is the rule for multiplication. म्हणजे रूल कसा आहे, यामध्ये फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन दोन फंक्शन्सचं मल्टिप्लिकेशन आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे अल्टरनेट आहे. पहिलं फंक्शन ॲज इट इज राहील मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस मध्ये साइन प्लसच राहील प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यामुळे जर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू साइन x जर पाहिला, याचा डेरिव्हेटिव्ह आपण फर्स्ट प्रिन्सिपल्सने फाइंड केलेला आहे. आता पहा, रूल्सचा वापर करून इझिली आणि मिनिमम स्टेपमध्ये हे डेरिव्हेटिव्ह्ज कसे तयार होतात. x इंटू साइन x आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून. यामध्ये पहिलं फंक्शन म्हणजे x आणि दुसरं फंक्शन म्हणजे साइन x. x इंटू साइन x. मग इथे रूल कसा वापरता येईल, फर्स्ट फंक्शन x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे साइन x प्लस सेकंड फंक्शन साइन x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x. पहिलं फंक्शन ॲज इट इज इंटू दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज इंटू पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे x ॲज इट इज ठेवला
into sin x चा डेरिव्हेटिव्ह प्लस sin x as it is into x चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू हा x इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, इथे sin x च्या डेरिव्हेटिव्हची किंमत प्लस sin x as it is आहे, sin x as it is इंटू x चा डेरिव्हेटिव्ह काय आणि म्हणजेच x इंटू cos x प्लस काय आला आणि पहा फर्स्ट प्रिन्सिपलने आन्सर एवढं झालेलं आहे का ते x into sin x by using u into v rule, product rule, first function as it is into derivative of second plus second function as it is into derivative of first, that is about the product rule or multiplication rule u into v rule. Okay, and the fourth rule is about the division, means if u and v are the two functions such that derivative of u upon v derivative of u upon v, that is called as quotient rule, means in this one division of two functions u and v. In this case the rule is given like this: first function is u and second function is v. For this one v into derivative of u means second function into derivative of first function minus first function into derivative of second function. दोन रूल्स मध्ये केअरफुल कंपॅरिझन ठेवा. यामध्ये u into v च्या रूल मध्ये फर्स्ट फंक्शन into derivative of second plus second function into derivative of first, आणि u upon v च्या रूल मध्ये second function into derivative of first minus first function into derivative of second. यात
पहिल्या रूलमध्ये या दोन टर्म ज्या आहेत या इंटरचेंज झाल्या तरी चालेल, कारण ॲडिशन आहे मध्ये. पण दुसऱ्या रूलमध्ये मात्र कुठलाही इंटरचेंज चालणार नाही, त्यात सबट्रॅक्शन आहे. आणि प्लस या रूलमध्ये आणखी एक टर्म अपॉन व्ही स्क्वेअर, यू अपॉन व्हीच्या रूलमध्ये सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर म्हणजे सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. म्हणजेच या रूलचा जर आपण यूज केला, फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 5 upon sin x, x raised to 5 upon sin x. आता यात रूल कसा यूज करता येईल पहा. सेकंड फंक्शन म्हणजे sin x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 5 म्हणजे फर्स्ट फंक्शन मायनस x raised to 5 as it is into derivative of sin x divided by डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर x. नॉर्मली व्ही स्क्वेअर ही टर्म बऱ्याच वेळा काही काही मध्ये विसरते. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, सेकंड फंक्शन म्हणजे sin x, फर्स्ट फंक्शन म्हणजे x raised to 5. sin x into derivative of x raised to 5 minus x raised to 5 into derivative of sin x divided by डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर दॅट इज sin स्क्वेअर x. आता यामध्ये नॉर्मली u अपॉन v चा रूल वापरत असताना सिम्प्लिफिकेशन हा पार्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. sin x ॲज इट इज इंटू x raised to 5 साठी x raised to n चा फॉर्म्युला वापरता येईल, n into x raised to n minus 1 that is 5 into x raised to 4, 5 minus 1 म्हणजे 4 minus x raised to 5 as it is into sin x चा डेरिव्हेटिव्ह आणि डिवायडेड बाय sin स्क्वेअर x. या सिम्प्लिफिकेशन मध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच जणांकडून या ठिकाणची ही टर्म आणि ही यामधली एक टर्म कॅन्सल होते. हे कॅन्सलेशन पॉसिबल नाही, कारण हा जो sin x आहे तो फक्त एका पहिल्या टर्मला मल्टिप्लाय आहे न्यूमरेटरचा, आणि हा जो डिनॉमिनेटरचा sin स्क्वेअर आहे तो पूर्ण टर्मला डिवाइड आहे. जर हे पॉसिबल असतं तर मग आपल्याला इथेच एक v कॅन्सल करता आला असता फॉर्म्युल्यातच. बऱ्याच वेळा सिम्प्लिफिकेशन डेरिव्हेटिव्ह बरोबर येतो, रूल करेक्टली वापरण्यात येतो, फॉर्म्युले चुकत नाहीत, पण सिम्प्लिफिकेशन मध्ये मिस्टेक होतात. आणि प्रॉब्लेमची संख्या डेरिव्हेटिव्ह मध्ये वाढवायची यासाठीच आहे सिम्प्लिफिकेशन प्रॅक्टिस. अदरवाईज थ्रूआउट चॅप्टर हे फक्त 4 रूल्स मॅक्झिमम इम्पॉर्टंट. या रूल्सचा वापर करणं मिस्टेक होत नाही कधी, कारण त्यांचा जास्तीत जास्त वापर केला असल्यामुळे रूल्स पाठवून जातात. पण सिम्प्लिफिकेशन प्रोसेसमध्ये मात्र केअरफुल राहावं लागतं. यात जसं हे sin x आणि sin x कॅन्सल होत नाहीत, किंवा हे v स्क्वेअर वगैरे कॅन्सल होत नाहीत, कारण हा जो v स्क्वेअर डिनॉमिनेटर आहे तो पूर्ण टर्मचा डिनॉमिनेटर आहे. हे कॅन्सल होतात काही एक्झाम्पल्समध्ये. कधी कॅन्सल होतात? ज्यावेळी या ठिकाणची टर्म कंप्लीट न्यूमरेटरवरून कॉमन घेता येईल. कंप्लीट न्यूमरेटरवरून जर हा sin x कॉमन घेतला तर मात्र तो कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे काही ठिकाणी कॅन्सल होतो, काही ठिकाणी होत नाही. हे ऑब्झर्वेशन्स प्रॉपरली ठेवणं आवश्यक आहे. जर एखादी टर्म कंप्लीट न्यूमरेटरला मल्टिप्लाय असेल, त्यामधून ती कॉमन घेता येत असेल, आणि मग कॉमन घेऊन नंतर तो कॅन्सल करता येऊ शकतो. पण या स्टेजला हे sin x आणि हे sin x कॅन्सल होणार नाही.
आता यात सिम्प्लिफिकेशन काय पॉसिबल आहे या प्रॉब्लेम मध्ये. न्यूमरेटरला च्या दोन टर्म आहेत. एका ठिकाणी आहे x⁴ आणि एका ठिकाणी आहे x⁵. त्यापैकी आपण x⁴ कॉमन घेऊ शकतो. म्हणजे x⁴ इन ब्रॅकेट पहिली टर्म राहिली 5 इंटू साइन x मायनस दुसऱ्या टर्म मध्ये x⁵ आहे. त्यातला x⁴ जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील फक्त x, म्हणजे x इंटू कॉस x अपॉन साइन स्क्वेअर x. आता यामध्ये पुन्हा क्वेश्चन असा की आपण u अपॉन व्ही चा रूल वापरला, डेरिव्हेटिव्ह घेतला, एवढंच आन्सर ठेवलं तर काय होतंय? डेरिव्हेटिव्ह तर बरोबर आहे. लिमिटच्या वेळी आपण हा पॉईंट एकदा डिस्कशन केलेला होता ऑलरेडी. एवढंच आन्सर ठेवलं तर काय होईल? आन्सर मस्ट बी रिड्यूस टू स्टँडर्ड फॉर्म. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स मध्ये राहतो. डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं, डेरिव्हेटिव्ह तयार करणं, इथपर्यंतचा पार्ट 1 किंवा 2 स्टेप मध्ये कंप्लीट होऊन जातो. पण सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे ती सिम्प्लिफिकेशनची. आन्सर आपण जितकं जास्त पॉसिबल आहे तितकं सिम्प्लिफाय करणं आवश्यक आहे. तिथपर्यंत सिम्प्लिफिकेशन जर आपल्याला देता येत नसेल, याचा अर्थ आपण डेरिव्हेटिव्ह फक्त घेऊ शकतो, म्हणजे 12वी मध्ये पास होऊ शकतो, पण प्रिव्हियस कुठल्याही क्लासमध्ये आपण पास नाही आहेत. सिम्प्लिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. आन्सर मस्ट बी रिड्यूस टू स्टँडर्ड फॉर्म. त्यामुळे अशा प्रकारचा क्वेश्चन यापुढे नकोय की इथपर्यंतच ठेवलं तर काय होतं म्हणून. लक्षात हे रूल्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स. हे 4 रूल्स ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आणि एक प्रॉपर्टी जी आहे, इफ कॉन्स्टंट इज मल्टिप्लाइड टू एनी फंक्शन देन वी कॅन टेक द कॉन्स्टंट आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. ती प्रॉपर्टी पण आपण यामध्येच ॲड करणार आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ k इंटू एफ ऑफ x इज इक्वल टू k इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ x. हा एक रूल म्हणून नाही, एक प्रॉपर्टी म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फक्त कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, पण जर तो कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर तो कॉन्स्टंट आपण आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. हे 4 रूल्स आणि एक प्रॉपर्टी. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पैकी ॲडिशन, सबट्रॅक्शन सिमिलर आहेत. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचे, त्यात डिफिकल्टी नाही आहे काही. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा रूल मात्र केअरफुली यूज करायचा आहे. आता यात प्रॉब्लेम म्हणजे काय आहेत? हे जे आपण 2 फंक्शन्स घेतलेले आहेत, कुठल्याही 2 फंक्शनचं कॉम्बिनेशन यामध्ये असू शकतात. सुरुवातीला जे सर्व आपण फॉर्म्युले लिहिलेत त्या फॉर्म्युलांमध्ये असणारे जेवढे काही फंक्शन्स आहेत, आता इथे x⁵ इंटू x इंटू साइन x ऐवजी x इंटू कॉस x किंवा x इंटू टॅन x किंवा x इंटू a⁵x किंवा a⁵x इंटू साइन x, e⁵x इंटू कॉस x, हे मल्टिप्लिकेशनचं. सेम फॉर डिव्हिजन. असे डिफरंट फक्त कॉम्बिनेशन्स आहेत. बाकी फंडामेंटल रूल्स फक्त एवढेच आहेत. ओके, याआधी कंप्लीट करा फर्स्ट पेज.